जय महाराष्ट्र पब्लिक, तुमचं सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। जर पाठीमागचे एपिसोड जर तुम्ही बघितला असेल तर तुम्ही माहीत असेल तुम्हाला सर्वांना, आपण माऊलीच्या शहरात पंढरपूरमध्ये होतो। तिथनं आपला प्रवास सुरू झालेला आहे। आता थोड्याच वेळात ते पाठीमागे जे दिसतंय तुम्हाला नॅशनल हायवे 65 आहे, तो बँगलोरवरनं मुंबईला जाणारा एक्सप्रेसवे आहे। थोड्याच वेळात आपण त्याला कनेक्ट करूया आणि आपली जर्नी पुढे सोलापूरकडे होणार आहे। सोलापूरवरनं आपण पुढे जाणार आहोत। तर चला बघू आपली कशी जर्नी होईल। हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा। हायवेला कनेक्ट होण्याच्या पहिले बघा आम्ही थोडं चाय वगैरे घेण्यासाठी सर्वजण थांबलेले आहोत आणि मी भडंग घेतलंय। थोड्याच वेळात आपल्याला आपली जे माऊली आहे तुळजाभवानी त्यांच्या शहरामध्ये जायचं आहे। तर सोलापूरवरनं आपल्याला हा प्रवास कंटिन्यू करायचा आहे। थोड्याच वेळात आपण नॅशनल हायवेला कनेक्ट होऊया आणि आपला जे पुढचा प्रवास आहे असंच करूया। आपण हायवेवर कनेक्ट झालेलो आहोत मित्रांनो, बघू शकता आता किती छान हायवे आहे बघा। गाईज रेट बघून घ्या। मी जेवण वगैरे काही दाखवता आलं नाही कारण खूप फास्ट झालं। हे रेट आहेत आणि हे हॉटेल आहे आपलं, खूप छान आहे। आता इथून जवळपास तुळजापूर काही अंतरावर आहे। पाठीमागे आता बघू शकता चांगलीच गर्दी वाढलेली आहे। तर तुम्हाला सांगायचं की आई भवानीच्या शहरामध्ये आपण आलेले आहोत। थोडासा डिस्टन्स कव्हर केला आम्ही सर्वजण बघा आणि अवघ्या काही अंतरावर आपल्या माऊलीचं मंदिर आहे। तर दर्शनासाठी जाऊया आपण तिकडं। किती छान असे दुकान आहेत बघा इथं, तुम्ही बघू शकता। आपल्याला प्रसाद वगैरे काय लागायचं इथं घेऊ शकता आपण आणि तुम्हाला पुढे दिसल आई भवानीचं मंदिर आहे समोर। पुढे महाद्वार दिसत असेल आता तुम्हाला, राजे शहाजी महाद्वार। आणि चांगलीच गर्दी आहे इथं, बघू शकता तुम्ही। चला आपण प्रसाद वगैरे घेऊन गजरा वगैरे घेऊन आईसाठी जाऊया आणि हे एंट्रन्स आहे इथून। हे बघा हे दर्शनाची रांग आहे इकडं, आम्ही चाललो आता तिकडच दर्शनाच्या रांग। आज संडे पण असल्यामुळे चांगलीच गर्दी आहे मित्रांनो इथं। आपण आता हे मंदिराच्या परिसरामध्ये आलेले आहोत। तर बघू शकता चांगलीच गर्दी आहे। आपण आता दर्शनाच्या रांगेमध्ये जात आहोत बघा इकडून। भाविकांची गर्दी बघून वाटते आपल्याला कमीत कमी 1.5 ते 2 तास लागेल दर्शनासाठी। बघू आपण आता आणि धर्मदर्शन मुखदर्शन करण्यासाठी आपण चाललोय। आपण सर्वजण बघा आता रांगेत लागलो। भाविक कसे थांबलेले आहेत बघा, किती वेळ लागणार आहे आपल्याला माहिती नाही। आई भवानीचं दर्शन घ्यायचं लवकरात लवकर जाऊन आपले बघा मित्रमंडळी। खूप खुशी वाटते मित्रांनो, कारण बऱ्याच वर्षापासून मी आई भवानीचं दर्शन घेण्यासाठी आलो नव्हतो। काही वेळातच आता आई भवानीचं दर्शन होईल आणि एवढं मन प्रसन्न वाटते। पण रांग बघून एवढं वाटते की किती वेळ लागेल काय नाही सांगता येणार नाही। आम्ही सध्याला रांगेमध्ये तर लागलेलो आहोत, बघू किती वेळ होईल आपल्याला। आणि पाठीमागे बघा भक्त लोकांची गर्दी कशी आहे चांगली। आणि बाहेर विचारणा केली असता त्यांनी म्हणता जवळपास 1-2 तास तरी लागण्याचा वेळ। हे बघा आपले मित्रमंडळी इथं सर्व थांबलेले आहेत। कसं वाटते सर? लाईन तर खूप मोठी आहे। किती वेळ लागेल सांगता येत नाही। दर्शन झाल्यावर सांगू आता मी पुढचं काय। चालते बघूया बघा, भक्त मंडळी सगळे लाईनीत थांबलेले आहेत
आम्ही सुद्धा लाईनीत थांबलो आता. किती वेळ लागते बघू. सलग एक अर्धा तास झाला मित्रांनो. आम्ही सर्वजण रांगेतच थांबलेलो आहोत. गर्दी बघा पाठीमागे किती दिसू शकते कंटिन्यूस. आणि अजून एक अर्धा तास लागेल आमचं दर्शन होण्यासाठी. मी तुम्हाला गर्दी दाखवतो किती आहे बघा तुम्ही पण. आता तुम्ही गर्दी बघू शकता. आपल्याला ह्याच मार्गाने वरी जायचंय माऊलीच्या दर्शनासाठी. हे जे रस्ता चालला आता आपल्या आई भवानीचं दर्शन घेण्यासाठी आपण काही वेळातच जाऊ याच्यानंच. पाठीमागे दिसतं मित्रांनो आपल्या आई भवानीचं मंदिर आहे. थोड्याच वेळात आपण एक अर्ध्या तासामध्ये मध्ये जाऊन दर्शन घेऊया. बघू शकता मी तुम्हाला दाखवतोय. मला आता मोबाईल वगैरे मध्ये नेता येणार नाही पण इथून बघून घ्या तुम्ही. आई भवानीचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. खूप छान दर्शन झालंय आणि गर्दी वगैरे आहे तरी पण आरामशीर दर्शन झालंय. मी तुम्हाला आता इथलं आपलं जे अँबियन्स आहे ते दाखवतो पूर्ण. इथं आपण आतनं बाहेर आलो आता. आणि हे बघा इकडं हे गोंधळ वगैरे चालू आहे. आमचं छान असं दर्शन वगैरे झालंय. आणि आता हे एक्झिट आहे. इकडून जाऊया. एकदा आपण कळसाचं वगैरे दर्शन घेऊन घेऊ इथून. खूप छान आहे मित्रांनो. छान दर्शन झालंय. दर्शन झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला प्रसाद वगैरे घेता येतोय बघा इथं. मस्त असा प्रसाद वगैरे घेतो आता आम्ही. छान छान दुकान आहेत मित्रांनो इकडं. दर्शन झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला काही घ्यायचं असेल तर आपल्याला इथं भेटेल प्रसाद वगैरे. आता आम्ही इथं छान असे बांगड्या वगैरे घेतो आईचा प्रसाद म्हणून. या बांगड्यांना खूप महत्व आहे मित्रांनो इकडं. 2-2.5 तास लागले मित्रांनो आई माऊलीचं दर्शन होण्यासाठी तुळजापूरमध्ये आपल्याला. आणि आमचं सर्वांचं छान दर्शन झालंय. तर सगळेजण बघा आम्ही आपल्या गाडीपाशी आलो आणि आता इथून आपल्या पुढच्या प्रवासासाठी आपण निघूया आणि बघूया आपल्याला अजून ब्लॉग कसा पुढे नेता येईल. चला आपण सर्वप्रथम इथून निघूया तुळजापूरमधनं. तुळजापूरनं काही अंतरावर आहे बघा आपण कुठं आलेलो. बासुंदीसाठी आलोय. सगळे आपले मित्रमंडळी गेलेत मध्ये. आपण पण जाऊ. चला. छान अशी बासुंदी भेटते इथं. उजनी येतं थांबलो मित्रांनो आपण. कशी भारी बासुंदी आहे बघा. आपले सगळे दोस्त लोक. विठ्ठल सर कशी वाटली बासुंदी? आपले डॅनी भाई. चलो फटाफट मी पण खाऊन बघतो. लातूर वरनं हे बघा आलोय आणि पाठीमागचा जे हायवे आहे NH61 आहे. कंटिन्यू आपण त्याच रूटवर आहोत. आता लातूरवरनं चाकूरवर आलो. चाकूरवरनं आता नांदेडला आपण डायरेक्ट जाणार आहोत. इकडे जायचं जे आहे ते मार्ग नांदेडवरचा आहे. आणि जवळपास 7 वाजत आहेत. तर आता इथं चायसाठी वगैरे थांबलोय आम्ही. ते घेऊया आपण आणि नंतर इथून नांदेडकडे प्रवास आपण कंटिन्यू करणार आहोत NH61 वर. हे बघा इथं थोडा आपण इव्हनिंग स्नॅक घेतलाय. कसा आहे बघा. केकची पीस आहेत, पेस्ट्री आणि इकडं ऑल टाइम फेवरेट चॉकलेट. चला मी खातो फटाफट. आपला आहे बघा छोटासा नाश्ता वगैरे झालेला आहे. आम्ही आता इथून हायवे नंबर 61 वर कंटिन्यू आता नांदेडपर्यंत जर्नी करणार आहोत. चला आपण निघूया. मी बसून घेतो पहिल्यांदा. मित्रांनो बघू शकता तुम्ही मी तुळजापूरवरनं सुखरूप घरी पण पोहोचलेला आहे. आणि आजचा जे सुंदर छोटूसा आपला हे ब्लॉग आहे मी इथेच एंड करतो. तर ह्या ब्लॉग बद्दल तुम्हाला काय वाटलं काय नाही मला नक्की कमेंट करून सांगा.
जर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितला असेल तर माझ्या ह्या युट्यूब फॅमिलीशी कनेक्ट करण्यासाठी सबस्क्राईबचं बटन प्रेस करायचं खाली आहे. आणि काही डिटेल वगैरे हवी असेल तर मला DM करा इंस्टाग्रामवर. तिथं मी जास्त ऍक्टिव्ह असतो. काही वाटल्यास मला तिथं डायरेक्ट मेसेज करा तुम्ही आणि कमेंटद्वारे आपण बोलूयाच. असंच तुमचं प्रेम असू द्या. लवकरच आपण आपल्या ब्लॉगमध्ये भेटत राहूया. जय महाराष्ट्र.